शुभविवाह या मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये भूमी आणि मानसी दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात। भूमीने आकाशला आता मात्र हर्ट केल्यामुळे ती खूप उदास असते। त्यावेळेला मानसी म्हणत असते, ताई म्हणजे भाऊजींनी सोलकढीची फरमाईश केली, सोलकढी बनवते आहे। भूमी सांगत असते, खरंच पण थँक्यू मनू, म्हणजे तू काल माझा खूप मोठा गैरसमज दूर केलास। यावरती मानसी सांगते, ताई अगं कसं आहे ना, सगळ्यांनी घरामध्ये अगदी प्रेमाने नांदावं असं मला वाटतं, कुणाच्यामध्ये काहीही गैरसमज असू नये, आणि तुझ्या आणि भाऊजींच्या मध्ये तर फक्त आणि फक्त असं म्हणत आता मात्र मानसी शांत बसते। भूमी म्हणते, काय फक्त आणि फक्त काय? मानसी म्हणते, म्हणजे तुझ्या आणि भाऊजींच्यामध्ये फक्त आणि फक्त एक चांगलंच नातं पाहिजे, उगाच तुमच्यामध्ये भांडणं नको आहेत आणि म्हणून मी हे सगळं केलं। यावरती भूमी म्हणते, खरंच मनू तू जे म्हणतेस ना ते मला पटतंय, म्हणजे या सगळ्यामध्ये मी खरंच चुकले आकाशला ओळखायला। यावरती मानसी सांगते, हो ताई म्हणजे कसं आहे ना, आकाश जिजू आहेत ना खूप चांगले आहेत, ते मनाने खूप निस्वार्थी आहेत। बघितलंस ना, तुला त्या गुंडांनी छेडल्यावरती त्यांनी स्वतः जाऊन त्या गुंडांना मारलं, विचार पण केला नाही की त्यांच्या जीवाला काय होईल किंवा त्यांना किती लागेल, असा कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्यांनी गुंडांशी भिडले आणि या सगळ्यामध्ये त्यांनी तुझा जीव वाचवला। भूमी म्हणते, हो मला ते सगळं पटतंय, पण या सगळ्यामध्ये आता मी चुकले असं म्हणत भूमी विचार करत असते आणि मला त्यांची माफी मागायला पाहिजे असा सुद्धा विचार करते। मानसी म्हणते, बघ तुला कसं जमतंय ते, म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये हा गोडवा टिकून राहायला पाहिजे इतकं मात्र नक्की। मग मात्र भूमीला आठवतं की कशा पद्धतीने आकाशने आपल्याला या सगळ्यामध्ये वाचवलं आणि या सगळ्यामध्ये आकाशने गुंडांशी भिडला आणि आपण त्याला काय काय नको नको ते बोललं, आपल्यासाठी जीवावरती खेळणाऱ्या आकाशला आपण इतकं सगळं बोललो। ही गिल्ट मनामध्ये ठेवून भूमी आता विचार करत असते। मानसी सांगत असते, म्हणजे कसं आहे ना, सोलकढी थोडी आंबट झाली म्हणून त्यात थोडी साखर टाकते, ताई तूच सांगितलं होतंस ना, साखर टाकली की सोलकढी उत्तम होते असं म्हणत आता मात्र भूमीला इशारा देत मानसीने खूप काही सांगितलेलं असतं। तोपर्यंत चिडलेली रागिणी इकडे अभिजितवरती राग काढत असते आणि काय रे, म्हणजे या सगळ्यामध्ये त्या लोकांना कसे काय सापडले, तू त्यांना सांगितलं नव्हतंस का की लपून बसा म्हणून, तरी सुद्धा ते कसे काय सापडले, काय चाललंय काय तुमचं? यावरती आता मात्र अभिजित सांगत असतो, अगं आई तुला काय सांगू, या सगळ्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी ऐकायला पाहिजे ना, अगं काय करू, पण नशीब एक समज त्यांनी आपलं नाव नाही घेतलं, मी त्यांना भरमसाठ पैसे दिले होते आणि त्यांना सांगितलं होतं की आपलं नाव समोर यायला नको। त्यावरती रागिणी म्हणते, पण आता काय होणार माहितीये का, ती भूमी गिल्टमध्ये जाणार, भूमी गिल्टमध्ये जाणार आणि मग ती सारखी त्याच्या पुढे मागे माफी मागत बसणार आणि मग त्या दोघांच्या मध्ये नाजूक बंध निर्माण होणार, तुला कळतंय का? यावरती पौर्णिमा म्हणते, आई तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या बरं। मग मात्र आता रागिणी चिडते आणि हो चालते इथून, तुला काय कळत नाही का, इतके दिवस इथे राहतेस तरी सुद्धा पाणी पाणी करत बसतेस, त्या पाण्यानेच आग लावून घे असं म्हणत रागिणी चिडते आणि म्हणते, डोकं म्हणून अजिबात नाहीये ब्युटी क्वीन असं म्हणत तिला टोमणा मारून रागिणी तिकडून निघून जाते। पण रागिणीला खूप राग आलेला असतो, म्हणजे या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाश एकत्र येणार हे तिला अजिबात सहन होत नसतं, ती रागाने निघून जाते। इकडे पौर्णिमा अभिजितला सांगते, आता या सगळ्यामध्ये तुमच्या आईच्या पुढे मागेच करत बसायचं की आपला आपण काही निर्णय घ्यायचा, हे जरा ठरवाठरवी करा। इकडे आता भूमी सोलकढी करत असते त्यावेळेला तिला आठवण येते मानसीच्या वाक्याची की सोलकढी जरा आंबट झाली तर साखर टाकावी। खरंच मी आकाशसोबत खूप आंबट वागले का, काय करू म्हणजे त्याचं मन मला जिंकता येईल असा विचार करत आता भूमी इकडे सोलकढी बनवत असते। तेवढ्यातच ती आता विचार करते, या सगळ्यामध्ये कुणाची तरी मदत घेऊन मला सत्य जाणून घ्यायलाच पाहिजे आणि तेवढ्यात तिला भानुशालींचा कॉल येतो। भूमीच्या ते पथ्यावरतीच पडतं। भूमी म्हणते, आज तुम्ही कसं काय मला कॉल केला भानुशाली? यावरती भानुशाली म्हणतात, भूमी मॅडम मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं होतं, म्हणजे मला ॲक्च्युली तुमची माफी मागायची होती। भूमी म्हणते, भानुशाली
तुम्ही माझी माफी का मागताय? भानुशाली म्हणतात, भूमी मॅडम कसं आहे ना, या सगळ्यामध्ये म्हणजे मी तुम्हाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, मी तुम्हाला नोकरी ऑफर सुद्धा केली होती, पण तरीसुद्धा हे असं काही घडेल असं मला वाटलंच नव्हतं. पण मी तुमच्यासाठी दुसरी नोकरी बघेन हं. यावरती भूमी म्हणते, भानुशाली तुम्ही माझ्यासाठी दुसरी नोकरी खरंच बघू नका, कारण मला इथे आकाश महाजन यांच्या घरामध्ये हाऊस मॅनेजर म्हणून नोकरी मिळालेली आहे. असं म्हणत भूमी आता भानुशालींसोबत बोलत असते आणि म्हणते, मला तुमचं एक फेवर हवा आहे. तुम्ही आता फोनच केला आहे तर मला एक फेवर करू शकाल का? भानुशाली म्हणतात, कशाबद्दल बोलताय तुम्ही? भूमी सांगते, खरं तर म्हणजे ना आपल्याकडून जर कोणाला आपण दुखावलं गेलं असेल तर आपण काय करावं? भानुशाली म्हणतात, हे बघा, आपल्या सॉरी म्हणण्याने त्याचं दुःख परत येत नाही, पण त्याच्या जखमेवरती एक हळूवारपणे आपल्याला फुंकर घालता येते. त्यामुळे आपण जर त्याला मनापासून सॉरी म्हटलं ना तर त्याची जखम भरून येण्यासाठी नक्कीच मदत होते. यावरती भूमी म्हणते, खरंच म्हणजे तुम्ही आज मला इतकी मोठी मदत केलीत ना, तुमचे आभार कसे मानू तेच मला कळत नाहीये. भानुशाली म्हणतात, हो पण तुम्हाला कुणाला म्हणायचंय सॉरी? भूमी म्हणते, मी ते तुम्हाला नंतर सगळं सांगते, पण थँक्यू. आज तुम्ही मला जो सल्ला दिलात ना त्या सल्ल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. त्यावेळेला फोन ठेवल्यावरती भानुशाली विचार करतात, म्हणजे मी भूमी मॅडमना दिलेला सल्ला हा माझ्या हिताचा नाही आहे का? म्हणजे माझ्या चुकीचा निर्णय घेतला का मी? असं म्हणत भानुशाली चक्कात भूमीच्या प्रेमात पडल्यामुळे आकाश आणि भूमी एकत्र येणे हे चुकीचं आहे का असा विचार थोड्या वेळासाठी करायला लागतात, पण थोड्याच वेळासाठी मनातला विचार झटकून टाकतात. त्यानंतर भूमी येते आणि आकाश टॉवेलने डोकं पुसत असतो. त्यावेळेला भूमी तिकडे येते आणि आकाश मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आकाश बोल ना, असं म्हणत ती आता आकाशच्या जवळ येते, पण आकाश काही भूमीकडे पाहायला तयारच नसतो आणि तो आपलं होळीचंच गाणं गुणगुणत आता मात्र एकटाच स्वतःशी बोलत असतो. भूमी म्हणते, आकाश फक्त माझं एकदा ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मला तुझी माफी मागायची आहे. पण आकाश काही ऐकून न ऐकल्यासारखं करतो आणि तिकडून निघून जातो. मग मात्र आता भूमी इकडे मानसीकडे येते आणि मानसी, अगं मी त्यांना सॉरी बोलते आहे पण ते मला काही सॉरी बोलतच नाही आहेत, म्हणजे सॉरी ऐकूनच घेत नाही आहेत, काय करू? यावरती मानसी म्हणते, नाही ग, म्हणजे आकाश भाऊजी थोडे दुखावले गेले असतील, तू पुन्हा प्रयत्न कर, ते खूप सेन्सिटिव्ह आहेत, ते लगेच तुझी सॉरी एक्सेप्ट करतील. यावरती आजी म्हणते, भूमी तुला वाटतो इतका माझा काही नातू खडूस नाही आहे बरं का, खूप सेन्सिटिव्ह मनाचा आहे ग तो तू सॉरी म्हटलीस ना की तुझी सॉरी लगेच एक्सेप्ट करेल, तू नको इतका विचार करू. भूमी विचार करते, आजी तुम्हाला वाटते तुमचं नातू तितका साधा सोपा सरळ आहे का? नाही, खरंच नाहीये. पण तुम्हाला माहित नाहीये तो कसा आहे ते, की खरंच आहे मला माहित नाहीये तो कसा आहे ते, असं म्हणत भूमी आता विचारच करत असते. त्याच वेळेला मग मात्र आजी सांगते, तू एक काम कर बरं, तू असं मनामध्ये अढी ठेवू नकोस, त्याला लगेच सॉरी बोलून टाक. असं म्हणत आजी आता भूमीला सॉरी म्हणण्यासाठी सांगते. आकाश लपून छपून हे ऐकत असतो. आता आपल्याकडे भूमी सॉरी म्हणण्यासाठी येणार हे मात्र आकाशला कळतं. मग तो अधिकच लपण्याचा प्रयत्न करायला लागतो. आकाश लपण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत असतो भूमी त्याला शोधत असते. आकाश किचनमध्ये लपून बसतो. भूमी सांगत असते, आकाश कुठे आहेस तू? मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत मग मात्र भूमी आकाशला आवाज देते, पण आकाश किचनमधून काही बाहेर यायला तयार नसतो. पण तेवढ्याच आकाशचा प्लॅन फ्लॉप करायला तिकडे अथर्व येतो आणि आकाश कुठे आहेस तू असं म्हणत आकाशला आवाज देतो आणि तेवढ्यात त्याची नजर किचनकडे जाते. किचनकडे नजर गेल्यावरती मग मात्र तो म्हणतो, आकाश तू इकडे लपलायस? अरे इकडे काय करतोयस? आकाश त्याला म्हणतो, काय माझा सगळा प्लॅन फ्लॉप केलास तू? त्यावेळेला आता आकाश सांगतो, अरे काही नाही, हे आपलं लॅच आहे ना, हे लॅच जरा बिघडलं होतं, हे लॅच बिघडल्यामुळे जरा मी इथे बघत होतो, आपले हल्ली कामवाले काही कामच करत नाहीये. यावरती अथर्व म्हणतो, बरं झालं सापडलास, अरे मला तुझी खूप मोठी मदत हवी आहे, चल असं म्हणत तो आता मदतीसाठी आकाशला वरती घेऊन जातो. आणि त्याच वेळेला भूमी विचार करते, अच्छा म्हणजे हा इथेच लपला होता, मला बघून लपला होता का? पण मला बघून लपण्याचं कामच काय याचं? असं म्हणत मग मात्र भूमी आता काहीही करून त्याची माफी कशी मागावी हाच विचार करते. अथर्व आणि आकाश वरती निघून जातात. भूमीला आता माफी मागण्याचा एक वेगळाच विचार करावा लागत असतो आणि त्याच वेळेला भूमी रूमच्या बाहेर असते आकाशच्या आणि त्याची माफी मागण्यासाठी प्रयत्न करायला लागलेली असते. त्याच वेळेला दार उघडून ती आकाशच्या रूममध्ये जाणार तर आकाशच बाहेर येतो. दोघं जण एकमेकांच्या समोरासमोर असतात. एकमेकांच्या नजरेत
नजर मिळवतात. बराच वेळ दोघं जण एकमेकांकडे पाहतच बसतात. भूमी आणि आकाशची नजरानजर होताच प्रेमाची दोघांना पण पुन्हा एकदा जाणीव झालेली असते. पण त्याच वेळेला भूमी काही बोलणार की आकाश सॉरी. त्याच वेळेला आकाश आता फोन आला म्हणून नाटक करतो आणि आता फोन आल्याचं नाटक करत हॅलो हां म्हणजे मी तुमचं सॉरी एक्सेप्ट करेन, तुम्ही बोला तरी, असं म्हणत भूमीला एक इशारा देतो आणि पुन्हा तिकडून निघून जातो. भूमी विचार करते किती आगाऊ आहे हा, मी ह्याला आत्ता इतके माफी मागण्याचं काम करते तरीसुद्धा हा काही ऐकायलाच मागत नाहीये. मग मात्र आता इकडे भूमी आकाशची माफी मागण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करायला लागते. आकाशला व्हॉइस नोट पाठवते. आकाश इकडे आजीकडे येतो आणि घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो बघितलंस आज भूमी माझ्या पुढे मागे करते, मला इतकं छान वाटते म्हणून सांगू. आजी म्हणते जास्त तिला त्रास देऊ नकोस. आकाश म्हणतो थांब तरी, अगं इतका त्रास तिने मला दिलाय, थोडंसं मला तिला अजून थोडंसं हे करू दे, असं म्हणत आकाश मुद्दाम आता नाटक करत इकडे आता भूमीला त्रास देण्यासाठी किंवा भूमीला मुद्दाम हे सगळं करण्यासाठी भाग पाडत असतो. इकडे मात्र मानसी डोक्याला हातच लावून घेते. तोपर्यंत आजी म्हणते अरे बाळा इतका त्रास देऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये तिला त्रास होईल ना. आकाश म्हणतो नाही तिला त्रास होईल असं मी काहीच करणार नाही, पण इतक्या दिवसांनी भूमी माझ्या पुढे मागे करते ना, मला इतकं भारी वाटते, बघ तिचा व्हॉइस नोट आलाय, असं म्हणत आकाश व्हॉइस नोट ऐकून दाखवतो आणि त्याच्यामध्ये भूमीने माफी मागितलेली असते. आकाश खरंच मी चुकले, मला माफ कर. आकाश म्हणतो आता मी एक काम करतो, मी इंटरनेटच बंद करून ठेवतो, म्हणजे भूमीचे मला व्हॉइस नोटच येणार नाही. असं म्हणत आकाश ते इंटरनेट बंद करतो आणि म्हणतो काय करू, तुम्हाला काय वाटते, माफ करू का मी भूमीला. यावरती मग मात्र इकडे मानसी सांगते आजी जसे हे आपल्याला विचारतायत माफ करू काय, जसे हे माफ करणारच नाहीयेत, यांना ताईचा त्रास बघवणार नाही आणि मग ताबडतोब ताईला माफ करून टाकतील, बघा मी सांगते ते. असं म्हणत मानसी आता मात्र आकाशची चेष्टा करायला लागते. फायनली आकाश म्हणतो हो मानसी ते तर बरोबरच आहे, मी भूमीची सॉरी एक्सेप्टच करणार आहे. त्यावरती मानसी म्हणते मला माहिती आहे ना, तुम्ही इथे फक्त आमच्याशी नाटक करताय. मग आकाश बाहेर येतो. त्यावेळेला भूमी मानसीला घेऊन त्याच्या रूममध्ये येते. आकाश ऐक ना, खरंच मला माफ कर ना, मी चुकले, म्हणजे या सगळ्यामध्ये माझा खूप मोठा गैरसमज झाला, मी हवे तर तुझ्या न उठाबशा काढायला तयार आहे, मी न उठाबशा काढते. असं म्हणत भूमी आता चक्क कान पकडून उठाबशा काढायला लागते, पण आकाश तरी सुद्धा ऐकत नाही. मग तो निघून जातो भूमीला थोडा अजून त्रास देण्यासाठी. भूमी त्याच्या मागे मागे करते आणि फायनली भूमी त्याला सॉरी म्हणते, ते पण वेगळ्याच पद्धतीने. पायऱ्यांवरून पडता पडता आकाश तिला सावरतो आणि आकाशला भूमी म्हणते सॉरी ना आकाश, प्लीज माझं सॉरी एक्सेप्ट कर ना. दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात.